हॅलो, स्पोर्ट्स कट्ट्याच्या एका खूप विशेष भागात मी तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते. माझं नाव देविका बालवडकर. आज सुरू होत आहे क्रिकेटचा वार्षिक महोत्सव आणि म्हणून आम्ही तुमच्यासाठी एक स्पेशल एपिसोड घेऊन आलो आहोत, जिथे एक नवीन होस्ट आणि 3 स्पेशल गेस्टसुद्धा आहेत. आज आपण ठरवणार आहोत एक प्रश्न जो पुढील 8 आठवड्यात तुम्हाला सगळ्यांना येणार आहे आणि तो प्रश्न म्हणजे IPLच्या प्ले-ऑफ्सला कोण कोण पोहोचणार? आणि याच प्रश्नाच्या उत्तर देण्यासाठी आपल्याकडे आहेत 3 गेस्ट्स. पहिले आपण स्वागत करूया अमोल कराडकर यांचं, जे हिंदूचे पत्रकार आहेत आणि स्पोर्ट्स कट्ट्याचे मान्य सल्लेगार पण आहेत. हॅलो अमोल सर. हॅलो देविका. आपल्याबरोबर आज एक क्रिकेट कंटेंट क्रिएटर पण आहे. हॅलो ओमकार मानकामे. हाय, धन्यवाद आज बोलवल्याबद्दल. ओमकार एक स्पोर्ट्स रायटर आहे, जो आता इन्फोसाठी काम करतो आणि त्याचं स्वतःचं यूट्यूब चॅनल पण आहे. आणि आपल्याबरोबर आज विशेषतः अमेरिकेतून आले आहेत गिरीश पाटील. हाय गिरीश सर. हॅलो. तर आजचा फॉर्मॅट मी तुम्हाला सांगते. आता आपल्याला IPLचे प्ले-ऑफचे 4 टीम्स ठरवायचे आहेत. तर प्रत्येक टीमची चर्चा होणारच. मी एक टीमचं नाव घेईल, त्या टीमबद्दल थोडीशी माहिती देईल आणि जर तुम्हाला वाटतं की ती टीम प्ले-ऑफमध्ये जाईल, तर तुम्ही हात वरती करा आणि एकमेकांची चर्चा करा, भांडू नका. तर पहिली टीम आहे डिफेंडिंग चॅम्पियन्स KKR. यावर्षी KKRचा नवीन कॅप्टन आहे अजिंक्य रहाणे आणि त्यांनी बरेच रिटेन्शन्स केले आहेत. जसं की सुनील नारायण, अँड्र्यू रसेल, वरुण चक्रवर्ती, रिंकू सिंग आणि त्यांचे बरेच नवीन ॲडिशन्स पण आहेत. तर कुणाला वाटतं की KKR जाईल प्ले-ऑफ्समध्ये? ओके, अमोल सर, तुम्हाला असं का वाटतं? साधी गोष्ट आहे देविका, की जरी कॅप्टन बदललाय, नवीन मेंटर आलाय, तरी कोर मोरलेस सेम आहे. फक्त रिटेन्शन्स मध्ये नाही, तू म्हणल्याप्रमाणे इव्हन त्यांनी जी सायनिंग्स केली त्याच्यातही त्यांनी शक्यतो मागच्या वर्षीचा कोर पुन्हा घ्यायचा प्रयत्न केलाय, जे त्या चार मोठ्या टीम्सची स्ट्रॅटेजी आहे, त्याच्यात KKR तसंच आहे. त्याच्यामुळे मला आत्ता तरी असं वाटतंय की जरी श्रेयस नसेल तरी टीमला विशेषतः फरक पडणार नाही. आणि KKRच्या घरच्या कंडिशन्स या ज्या सुनील नारायण आणि वरुण चक्रवर्तीसाठी टेलर मेड असतात, त्याच्यामुळे मला वाटत नाही की KKRला काही प्रॉब्लेम यावा. कारण त्यांची पहिली 11 आता तरी मोरलेस सेट आहे आणि स्ट्रॉंग. ठीक आहे. आता दुसरी टीम हो गिरीश सर बोला. मला फक्त ह्याच्यात ऍड करायचं होतं, KKRचं मी नाव घेतलं नाही कारण की पहिली गोष्ट म्हणजे मागच्या वेळी नारायण खूप सुप्रीम फॉर्म मध्ये होता बॅटिंगमध्ये. यावेळी ती गोष्ट त्याला जमेल का ह्याच्याबद्दल मला जरा शंका आहे. शिवाय सुनील नारायण आणि आंद्रे रसेल या दोघांचं असं आहे की त्यांच्यावर एवढी जास्त भिस्त आहे ना, आणि स्पेशली या सीझन मध्ये की मला माहित नाही की ते दोघं कंटिन्युअस कॉन्झिक्युटिव्ह सीझन्स सेम लेवलला परफॉर्म करतील की नाही करणार. आणि एज फॅक्टर पण आहे, फिटनेस पण रसेलचा कायम तळ्यात मळ्यात असतो. त्यामुळे मला थोडी शंका आहे. शिवाय फिल सॉल्ट गेल्यामुळे त्याची रिप्लेसमेंट KKR काय करतात ते जास्त महत्वाचं आहे. डिकॉकला जर त्यांनी खेळवलं तर मला नाही वाटत की डिकॉक तेवढ्या फास्ट खेळतो जेवढा फिल सॉल्ट खेळतो. त्याची गरज नाही जर नरीन चालला तर, पण जर नरीन नाही चालला तर मग जास्त प्रेशर येईल. त्यामुळे तो की सिलेक्शन आहे त्यांच्यासाठी. डिकॉकला घेऊन खेळतील का गुरबाजला घेऊन खेळतील? पण तो फायदा आहे मला असं आणि वाटतं. हा, बोल ना. जसं चाईम हा एक म्हणजे मोठा फॅक्टर जो मागच्या वर्षी होता आणि यावर्षी नाही, तो आहे गौतम गंभीर. आणि मला वाटतं की कारण आधी पण आपण पाहिलं होतं की कशा प्रकारे अनेक खेळाडूंच्या कंप्लेंट्स आल्या होत्या की चंद्रकांत पंडित हे कोच आहेत, पण त्यांच्या खाली खेळणं म्हणजे एक मिलिटरी सारखं त्यांना वाटतंय, असं काही कॉमेंट्स काही प्लेयर्सच्या आल्या होत्या. आणि मागच्या वर्षी गौतम गंभीर असल्यामुळे या सर्व गोष्टी हँडल होत होत्या. पण आता गौतम गंभीर नसेल तर ते संघाला बांधून ठेवणारा जी एक ती मोठ होती, ती माझ्या मते यावेळेला थोडी ती बाजू त्यांची उघडी पडायला नको. आणि मला असं वाटतं की म्हणजे कागदावर नक्कीच ती खूप स्ट्रॉंग टीम आहे सध्या, कोलकाताचा जो संघ आहे तो. पण मला वाटते ऑफ फील्ड इश्यूज कदाचित त्यांना म्हणजे ऑफ फील्ड इश्यूजचा कदाचित त्यांना फटका बसू शकतो.
आणि अजिंक्य रहाणेला त्यांनी कर्णधार बनवलंय आणि मग त्यांना त्याचा स्वतःचा बॅटिंगचा स्पॉट 11 मध्ये राहणं ही पण एक परीक्षा राहील की मग मग परत तुमचा कर्णधार बदलतो की काय मिड सीझन अशी सुद्धा शंका येते. सो हे काही इश्यूज असल्यामुळे मी केकेआरचं नाव नाही घेतलं या वर्षीच्या प्ले ऑफ साठी. इंटरेस्टिंग. मला फक्त एवढंच वाटतं की गंभीर जाऊन ब्रावो येणं आणि त्याच्यामुळे गंभीर हम्म. आणि चंद्रकांत पंडित हे कदाचित एकाच धाटणीचे लीडर्स म्हणू शकतो आपण. व्हेरॅज आत्ता जे सगळं जे काय बोललं जातंय त्यावरून ब्रावो आणि चंदू पंडित या एका नाण्याच्या दोन बाजू आहेत. जे वसीम जाफर आणि चंदू पंडितांनी विदर्भाबरोबर कमाल केली ना, ओके, की एकाने धोपटायचं आणि दुसऱ्यानी गोंजारायचं आणि प्लेयर्स कडून बेस्ट काढून घ्यायचं, ते जर या दोघांना जमलं तर काहीच प्रश्न येणार नाही. आणि मला असं वाटतं जो मेन प्रॉब्लेम पंडितांच्या पहिल्या सीझन मध्ये ओव्हरसीज प्लेयर्सना जास्त आला होता की तू कोण मला सांगणारा, त्याच्याकरता ब्रावो आहे, तेवढा विचार केला गेला. मला वाटतंय ते नरेन आणि रसेल त्यांचा गाववाला कोणतरी पाहिजे होता त्यांना हँडल करण्यासाठी, म्हणूनच खास ब्रावोला घेऊन आले तसं दिसतंय एकंदरीत. पण मिचेल स्टार्कनी जी कमाल केलेली केकेआर साठी स्पेशली, खूप मार खाल्ला त्याने पूर्ण सीझन भर, पण ज्यावेळी तो चालायला पाहिजे होता त्यावेळी तो चालला. तो स्पिअर हेड जो आहे ना, तो मला वाटतं कुठेतरी लॅक करतो, कारण की आंद्रिक नॉकियाची क्वालिटी तेवढी नाहीये जेवढी स्टार्कची आहे. शिवाय फिटनेस कन्सर्न असतो, शिवाय तो सेम लेवलचा मार खातो, पण सेम लेवलचं कामगिरी क्रंच मोमेंटला करेल की नाही ते त्याच्या आपल्याला खात्री नाही. आणि मागच्या वर्षी प्रेशर सगळं स्टार्कवर होतं, त्यामुळे सुमडीत हर्षित राणा आणि वैभव अरोरांनी चांगली अंडर द रेडार चांगला परफॉर्मन्स केला. मला माहित नाही की त्या दोघांना सेम परफॉर्मन्स करता येईल का, कारण की हा त्यांचा तसा बघायला गेला तर काय म्हणतात ते सेकंड सीझन ब्लूज. ब्लूजचा सीझन आहे, त्यामुळे बघू, इंटरेस्टिंग होईल त्यांच्या दोघांची कामगिरी. ठीक आहे. आता नेक्स्ट टीमकडे जाऊ. नेक्स्ट टीम आहे सनरायझर्स हैदराबाद आणि पॅट कमिन्स इज दी ओनली फॉरेन कॅप्टन इथे. तर कुणाला वाटतं की सनरायझर्स हैदराबाद जाईल पुढे लास्ट इयर सारखी? 2 जणांना. अमोल सर. नाही वाटत, गडबड होईल. एवढी कन्सिस्टन्सी नाहीये, म्हणजे ऑन पेपर गडबड नाही व्हायला पाहिजे, पण मला संभाव असं वाटतंय की ते रिवॅम्प नंतरचा पहिला सीझन त्यांना अफेक्ट करेल. मला वाटतंय सनरायझर्सची टीम चांगली आहे, शिवाय थोडं अपग्रेडच आहे मागच्या सीझन पासून या सीझन मध्ये. तुम्ही बॅटिंग जर बघितली तर म्हणजे ईशान किशन त्यांनी ऍड केलाय, जो खूप चांगल्या फॉर्म मध्ये आहे, शिवाय बरंच सिद्ध करण्यासाठी पण आहे त्याच्याकडे. मुंबई इंडियन्स कडून हेवी पे पॅकेज घेऊन तेवढा सक्सेसफुल नाही झाला, मग तो आता इथे आलाय. इंडिया कन्सिडरेशन मध्ये पण नाहीये आता तो. विकेट किपिंगच्या लिस्ट मध्ये खूप खाली गेलाय तो, चौथ्या 5व्या नंबरला असेल कदाचित, किंवा त्याच्याही खाली असेल. त्यामुळे त्याला प्रूव्ह करण्यासारखं खूप आहे. शिवाय अभिषेक शर्मा आता दुसऱ्या बाजूने आहे की तो वेल सेटल्ड इन द इंडियन टीम आहे, त्यामुळे इंटरेस्टिंग आहे. फक्त मला वाटतं थोडी त्यांची बॉलिंग थोडीशी वीक आहे मागच्या वेळेपेक्षा, किंवा कारण भुवनेश्वर नाहीये आणि नटराजन नाहीये, दोघेही गेलेत. त्याच्या बदल्यात त्यांनी एक चांगली ऍडिशन घेतली, ती ऍडम झांपाची आहे. म्हणजे झांपा जो अदरवाईज खूप चांगलं व्हाईट बॉल बॉलर आहे, त्याला आयपीएल मध्ये म्हणावा तसा प्रतिसाद टीम्स कडूनच नाही मिळालाय, म्हणजे कन्सिस्टंटली कधी खेळलाच नाहीये तो. त्यामुळे ते पण बघण्यासारखं असेल की तो काय करतो, आणि कमिन्सची लिडरशिपच्या अंडर तो खेळेल. त्यामुळे मला वाटतं की ते टॉप 4 मध्ये निश्चितपणे असतील. मला का वाटतंय माहितीये का, ती आता गिरीश तू म्हणलास तसं की ते बॉलिंग मध्ये शामी आणि झॅम्पा आणि हर्षल पटेल हे स्पेशलिस्ट स्लॉट्स झाले सॉर्ट आउट, पण त्यांचा जो 5, 6, 7 स्लॉट्स आहेत त्याच्यामुळे सनरायझर्स मार खातील की काय अशी मला भीती वाटतेय. कारण तुम्ही नितीश कुमार रेड्डी मागच्या वर्षी बोनस होता, ओके, आता जर तुम्ही ईशान किशन तुम्ही टॉप 3 मध्ये खेळवलात तर तुम्हाला नितीश कुमार रेड्डी खाली येणार. क्लासन म्हणजे जर क्लासन 4 नंबरवर वेळ आली तर अभिनव मनोहर आहे तुमच्याकडे, अभिनव मनोहरवर 14 मॅचेस तुम्ही भिस्त ठेवू शकता. त्याच्यामुळे तो शहाबाज जो नाहीये, ओके, ते मला खात्री नाही की नक्की ते 5, 6, 7 मध्ये कोण खेळणार आणि ते कसे त्यांना वापरणार.
नाही, नक्कीच. आणि एक विकास सर हाय रिस्क तुम्हाला काय अप्रोच आहे जसं वाटतं? तुम्ही एक हाय रिस्क अप्रोच तर आहे जसं तुम्ही बोललात, की म्हणजे एक प्रकारचं खरं बॅटबॉलच खेळता येते आणि आपण पाहिलं की बॅटबॉल म्हणजे 1-2 सीझनसाठी पुरेसं आहे. यावेळेला नक्कीच टीम्स प्रिपेअर्ड असतील. पण तरी पण मला वाटते एक बॅटिंग तर आहे चांगली प्लस बॉलिंग त्यांनी मला तर ऑनेस्टली अजून थोडी स्ट्रेंथन झाल्यासारखी वाटते, की कारण तुमच्याकडे हर्षल पटेल डेथ आहे, मोहम्मद शमी पॉवर प्लेसाठी आहे, झॅम्पास आता एक प्रॉपर स्पिनर, राहुल चहर पण आय थिंक त्याच्या जोडीला आहे. सो एक खूप असा वेल राउंडेड अटॅक वाटतो आणि बॅटिंग तर त्यांची आहे. सो जर फक्त त्यांनी जे मागच्या वेळेला केलं तेवढं केलं तर निदान प्लेऑफ्स मध्ये जाण्यापुरती तरी ही टीम नक्कीच मला बलवान वाटते. ठीक आहे. आपण नेक्स्ट टीमकडे वळूया. राजस्थान रॉयल्स. आता राजस्थान रॉयल्समध्ये राहुल द्रविड परत आला आहे ॲज हेड कोच आणि अजून एक म्हणजे संजू सॅमसन इंजर्ड आहे म्हणून फर्स्ट 3-4 मॅचेस रियान पराग कॅप्टन होणार आहे. तर तो कसं कॅप्टन्सी करेल त्याच्यावर एक प्रश्न आहे. आणि अजून एक म्हणजे सगळ्यांचे ती मोठी न्यूज जे त्यांनी 13 वर्षाचं वैभव सूर्यवंशी याला साईन केलं आहे. तर त्याचं काय कॉन्ट्रिब्युशन असेल? त्याला खेळायला मिळेल का नाही? तुम्हाला काय वाटतं? आणि त्यांचे चान्सेस किती आहेत प्ले-ऑफपर्यंत पोहोचायचे? को कोणालाच नाही? ओके. ठीक आहे. आणि मला का हा नाही? म्हणजे सी मागच्या वर्षी जो शेवट झाला ना, मागच्या वर्षी पहिल्या 9 पैकी किती 8 जिंकले होते ना ते आणि नंतर झोपडी झाली. हम्म. सो त्यांनी पण तसंच आहे, त्यांनी कोर मेंटेन केलाय. पण तरी समहाऊ मला असं वाटतं की जे बऱ्याच वेळा आपण टीम जिंकल्यानंतर कोचेसना जास्त क्रेडिट मिळतं. आजकाल खरं तर उलटं होतं, म्हणजे जे जुने कोचेस असतात ना, ते कायम म्हणायचे की टीम हारली की आमच्यावर बिल फाडलं जातं आणि टीम जिंकली की प्लेयर्सना क्रेडिट दिलं जातं. तर काळाचा महिमा म्हणा किंवा काही म्हणा, आता थोडंसं उलटं व्हायला लागलंय. तर त्याच्यामुळे मला असं वाटतं की येस, राहुल द्रविड आलाय त्याच्यामुळे टीमच्या तयारीला फायदा होईल. अ, पण त्याच्या पलीकडे फार काही होईल का? तर नाही. आणि टॉप 5 इंडियन असणारी एकमेव टीम असू शकेल, जे आधी खूप कमी वेळा झालंय आणि जेव्हा जेव्हा झालंय तेव्हा त्या संघाचं काही झालेलं नाही आयपीएल मध्ये. त्यामुळे तो फटका राजस्थान रॉयल्सला बसेल असं मला कायम वाटतंय. जरी टॉप 5 क्वालिटी इंडियन्स असले तरी जर मुंबई इंडियन्स टॉप 5 इंडियन्स खेळून क्वालिफाय होऊ शकत नाहीत तर राजस्थान रॉयल्स कसे होणार हा मला मोठा प्रश्न पडतोय. मला मला असं वाटतंय ना की त्यांनी ऑप्शन मध्येच थोडी माती खाल्ली बरं का. थोडी म्हणण्यापेक्षा जास्त माती खाल्ली असं मी म्हणेन. कारण की पहिलं तर शिमरॉन हेटमायर आणि ध्रुव जुरेल यांना जेवढा त्यांनी पैसा दिला तेवढ्या पैशात ते ऑप्शन मध्ये निश्चितपणे आले असते. प्लस अजून 2 प्लेअर आले असते तेवढ्या पैशात. त्यामुळे गरज नव्हती त्यांना त्या दोघांना रिटेन करायची किंवा त्या प्राइसला रिटेन करायची. अ, आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्यांनी जे प्लेयर सोडले ना त्यामुळे. म्हणजे मला हे मान्य आहे की तुम्हाला जयस्वाल रिटेन करायला पाहिजेच होता. तुम्ही संजू सॅमसनला ऑप्शन नाहीये. अ, रियान पराग तुमचा काय म्हणतात ते तुमच्या सिस्टीमचा प्लेअर आहे. तुम्ही ठरवलंय की तुमची एक गुवाहाटीमध्ये प्रेझन्स आहे त्यामुळे तुम्हाला रियान पराग पाहिजेच आहे. तुम्ही त्याला झिरो डाऊन केलंय प्रॉबेबली फॉर नेक्स्ट 10-15 इयर्स. पण तुम्ही ट्रेंट बोल्टला सोडलं, तुम्ही अश्विनला सोडलं, तुम्ही युजवेंद्र चहलला सोडलं आणि त्याच्या बदल्यात जे तुम्ही घेतलंय ना ते काय फार प्रॉमिसिंग वाटत नाहीये. 2 श्रीलंकन घेतले, जोफ्रा आर्चर घेतलाय. मला वाटतं त्यांच्याकडे हा आहे ना हसरंग आहे. हसरंग आहे थिक्षणा दोघेही त्यांच्याकडे आहेत. जोफ्रा आर्चर त्यांच्याकडे आहे. मला माहित नाही की महेश थिक्षणा धोनी कॅप्टन नसेल किंवा धोनी त्या सेटअप मध्ये नसेल तर तो कशी बॉलिंग करेल. फिटनेस इन कन्सर्न्स हसरंगा बाबतीत कायम असतात. जोफ्रा आर्चर बाबतीत फिटनेस कन्सर्न्स कायम असतात. अ, तर ह्या सगळ्या गोष्टींमध्ये राजस्थान रॉयल्सचं खरंच फार काही भलं होईल असं मला वाटत नाही. उलट मी फार सरप्राईज होणार नाही की जे बॉटम ऑफ द टेबल जर त्यांनी फिनिश केलं ना, अजून एक स्ट्रॉंग कंटेंडर आहे बॉटम ऑफ द टेबल फिनिश करण्यासाठी. पण राजस्थान रॉयल्स डेफिनेटली मी तर म्हणजे टॉप 4 सोडा टॉप 6 मध्ये पण येणार नाही याची मला खात्रीच आहे. नाही, नक्कीच. आय थिंक गिरीश बोलला त्याप्रमाणे थोडी फ्लॉड स्ट्रॅटेजी मला सुद्धा वाटली रिटेन्शनची जी होती. कारण तुम्ही अगदीच म्हणजे त्यांचे इम्बॅलन्स झालेत, की बॅटिंगमध्ये फक्त इंडियन्स आहेत आणि बॉलिंगमध्ये तुम्हाला 2 ओव्हरसीज स्पिनर खेळवायची सुद्धा एकेकाळी म्हणजे आय थिंक खूप रेअरली खेळले असतील 2 ओव्हरसीज स्पिनर एका आयपीएल टीम मध्ये. सो ती पण त्यांच्यावर पाळी येऊ शकते. आणि तुमची फास्ट बॉलिंगची पूर्ण मदार असेल आर्चरवर, की जो त्याचा फिटनेस कन्सर्न हा नेहमीच असतो. सो ओव्हरऑल काही मेजर फ्लॉज वाटतायत या संघामध्ये. त्यांना जयस्वालकडनं एक फार मोठा सीझन लागेल जर त्यांना प्लेऑफ्स मध्ये करायचं पुढे जायचं असेल तर. कारण की मागच्या वर्षी त्याची बॅट खेळतही नव्हती. आता तो चांगल्या फॉर्म मध्ये आहे. सो होपफुली जयस्वालकडनं रन झाले, सॅमसनकडनं रन झाले आणि मग रियान पराग सारखा जर
मागचा सीझन जसा गेला तसाच पुन्हा हा सीझन गेला तर काही चान्सेस आहेत त्यांचे. पण तरी सुद्धा थोडी इम्बॅलन्स टीम वाटते आता. एवढे आपण राईट ऑफ करतोय तिघही जण, म्हणजे ते नक्की टॉप करणार लीगचे. नाही, ओमकार म्हणाला ना आता की 2 ओव्हरसीज स्पिनर्स त्यांना खेळवावे लागतील, कारण की ते जर त्यांना करायचं नसेल तर त्यांच्याकडे ऑप्शन स्पिनरचा कुमार कार्तिक सोडून दुसरा मला तरी टीम मध्ये आता दिसत नाहीये, म्हणजे आउट अँड आउट स्पिनर. बरोबर. त्यामुळे खरंच खूप अवघड आहे. आणि तुम्ही तुम्हाला ती स्ट्रॅटेजी कळलीच नाही. आणि बरं, 2 चांगले क्रिकेटिंग माइंड्स तुमच्याकडे आहेत. संघकारा तुमच्या टीम बरोबर आहे. द्रविड मला माहित नाही की तेव्हा राहुल द्रविड होता सेटअप मध्ये की नव्हता. होता. ते असताना तुम्ही एक डिसिजन घेतला की तुम्ही जॉस बटलरला सोडलं आणि त्यानंतर तुम्ही स्टॅकअप केलं तुमचं रिटेन्शन सगळ्या इंडियन बॅट्समननी, आणि त्याच्यात दोन विकेट किपर घेतले तुम्ही. म्हणजे ध्रुव जुरेलला कशाला घेतलं हा मोठा मुद्दा आहे. जर तो तुमच्याकडे 5 आणि 6 ला बॅटिंगला येणार आहे तर तुम्ही त्यांना एवढा पैसा द्यायची गरज नव्हती. शिमरान हेटमायर हाय रिस्क आणि हाय सिलिंग प्लेअर आहे. त्याला तुम्ही एवढा पैसा देऊन कदाचित तो ऑप्शनला ह्याच्यापेक्षा खूप कमी पैशात आला असता. आणि एकदा ते केल्यावर मग तुम्ही ऍटलिस्ट फोकस करायला पाहिजे होता की ठीक आहे, मला आता बॉलर्स पाहिजेत, क्वालिटी बॉलर्स पाहिजेत. आणि मग तुम्ही ह्याला शॉपिंगला जायला पाहिजे होतं. तुम्ही जोफ्रा आर्चर घेतला, पण त्याच्यानंतर स्पिन मध्ये फार काही, म्हणजे हसरंगा आणि थिक्षाना दोघेही कॅलिबरवाले आहेत. ते जर चालले तर काहीतरी होऊ शकतं. पण ते दोघं चालणं पाहिजे, किंवा दोघांपैकी एक तरी चालला, पण कंटिन्युअस चालला स्पोर्ट्स पाहिजे. कट्टाच्या दृष्टीने तुषार देशपांडे आणि चालला पाहिजे, म्हणजे व्ह्यूज चालू राहतील. आणि स्वतः द्रविड सुद्धा इंजर्ड आहे. तो पण सध्या व्हीलचेअरवर आहे. तर आपली पुढची टीम आहे मुंबई इंडियन्स, आणि मुंबई इंडियन्सनी त्यांचा जो कोर आहे तो रिटेन केला आहे. आणि ॲडिशन्समध्ये ट्रेंट बोल्ट आणि मिचेल सॅटनर दोघांना घेतलंय. सो मुंबई इंडियन्स. थांब थांब, एक सेकंद. सॉरी 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 सॉरी, एक सेकंद. मी नाही, मी कट. नाही, मग फक्त 2 जण. ओमकार, तू सांग ना तुझं कारण. कारण आय थिंक टीम बरी स्ट्रॉंग आहे. म्हणजे मागच्या वर्षी सुद्धा होती, पण मागच्या वर्षी त्यांचे ऑफ द फील्ड बरेच इश्यूज होते. कॅप्टन्सीचा वाद चालू होता. हार्दिक पांड्या नवीन आला होता. एक बरंच म्हणजे ड्रेसिंग रूम जी विस्कळीत असते ते दिसत होतं की बाबा ड्रेसिंग रूम विस्कळीत असेल तर काय होऊ शकतं. याचं ते एक उत्तम उदाहरण होतं की म्हणजे चांगला संघ असताना सुद्धा तो मागे पडला. पण या वेळेला मात्र मला वाटतं की हे प्रॉब्लेम्स बऱ्यापैकी सॉल्व्ह झालेत. कारण सूर्यकुमार आता भारतीय संघाचा कर्णधार आहे. रोहित शर्मा त्याच्या जागी सेटल्ड आहे. हार्दिक पांड्याला असं ऍज सच काय पोझिशन नाहीये. बुमरा सुद्धा एक टेस्ट कर्णधार पदाच्या शर्यतीत आहेच. सो बऱ्यापैकी सिनियर सेटल्ड आहेत. त्यांना सर्वांना त्यांनी रिटेन केलं. ही फार मोठी गोष्ट होती खरं तर, की सर्व त्यांचे सुपरस्टार्स त्यांनी रिटेन केले. आणि त्यानंतर मग त्यांनी ऑप्शन मध्ये सुद्धा ऍडिशन्स मला खूप आवडले त्यांचे जे पण ऍडिशन होते ते. त्यांचं स्पिन डिपार्टमेंट थोडं वीक आहे, पण ते मुंबईचं कधीच स्पिन डिपार्टमेंट स्ट्रॉंग नसतं. सँटनर एक आहे. आणि बुमराचा फिटनेस हा एक मेजर इश्यू असेल, पण तरी पण मला वाटतं की ही टीम इतकी चांगली आहे की प्ले ऑफ पर्यंत तरी नक्कीच पोहोचेल. म्हणजे असं काही मेजर इश्यूज मला वाटत नाहीये त्यांच्याबद्दल. मला 2 मुद्दे वाटतात. एक म्हणजे मुंबई इंडियन्सचं रिवॅम्प नंतरच्या पहिल्या एडिशन मधलं ग्लोरियस रेकॉर्ड. 2014 हा सन्माननीय अपवाद वगळला, जेव्हा ते आदित्य तरेची 6 या गोष्टीमुळे ते मरत मरत प्लेऑफ्सला पोहोचले. तेवढा एकच आहे रिवॅम्प नंतरचा पहिला सीझन, जेव्हा MI क्वालिफाय झाले. ओके. आणि जे आता ओंकार तू म्हणलास की आता सगळं सेटल झालंय, तर ते परत वरवरच आहे. ओके. आज बुमरा कधी खेळेल, बुमरा खेळेल का याच्यावर प्रश्नचिन्ह आहे. ओके. हो. म्हणजे नुकतीच, म्हणजे आपल्या गटातली बातमी सांगतो की मला कोणतरी महत्वाच्या व्यक्तीने सांगितलं की बुमराला तरी माहितीये का बुमरा कधी खेळणार आहे, हा प्रश्न आहे आता. अशी गंमत आहे ती. आणि दुसरा प्रश्न, रोहित शर्मा किती सामने इम्पॅक्ट प्लेअर खेळेल हा मोठा प्रश्न आहे. त्याची हॅमस्ट्रिंग खरंच रिकव्हर झाली आहे का ते आपल्याला रविवारी समजेल CSKच्या अगेन्स्ट. पण मला तरी असं वाटतंय पहिल्या 2-3 मॅचेस तरी तो इम्पॅक्ट खेळेल, आणि नंतरही कदाचित. आणि तर रोहित फील्डवर नसेल, बुमरा 11 मध्ये नाहीये, तर हार्दिक, ज्याची कॅप्टन्सीची ॲबिलिटी हा सूर्याला इंडिया कॅप्टन बनवण्यात मोठा फॅक्टर होता, ती खरंच चालेल का क्रंच मोमेंटला. त्याच्यामुळे मला खात्री नाहीये की ते गडबड होईल का. कॉम्बिनेशन ऑन पेपर आपण बघितलं ना,
तर 10 टीम्समध्ये 10 टीम्स क्वालिफाय होतील असं वाटतंय. आणि त्याच्यामुळे मला असं समाव वाटतंय की एमआय कदाचित काय होईल माहितीये का, एमआय असे 5व्या किंवा 6व्या नंबरवर अडकतील असं मला वाटतंय, एमआय आणि एसआरएच माझ्या दृष्टीने. मला ऑनेस्टली स्पीकिंग एम आय ला टॉप 4 मध्ये ठेवण्याचं कारण इमोशनलच आहे. पहिल्यापासून मुंबई इंडियन्सचा समर्थक असल्यामुळे आणि आज स्पेशली आयपीएलचं रेकॉर्डिंग आपल्या चॅनलचं असल्यामुळे मी ब्लू शर्ट घालून आलो. कारण की एम आय आहे, पण आयपीएलच्या बाकी सगळ्या टीम्सना ब्लू रंग, निळ्या रंगाचं एवढं आकर्षण आहे की मला वाटतं 7 ते 8 टीम्स काहीतरी ब्लूची शेडच असते त्यांची. ब्लू असतो किंवा ब्लूची शेड असते. पण म्हणजे ते सगळं बरोबर आहे. इमोशनल, माझा निर्णय तर इमोशनल आहे, पण मला वाटतंय की काहीतरी करून जातील. कारण की जसं तुम्ही म्हणालात की मेगा ऑक्शन नंतरचा सीझन एम आय साठी फार चांगला नसतो. त्याची दुसरी बाजू ही पण आहे की सलग किती सीझन एम आय विदाऊट क्वालिफाईंग, मला वाटतंय 2000 पहिले 2 सीझन क्वालिफाय झाली नव्हती, नंतर फायनलला पोहोचले. त्यानंतर असं कधीच झालं नाही की सलग 2 सीझन ते क्वालिफाय नाही झाले. आता हा मोठा पॅच आहे ज्याच्यामध्ये ते झाले नाहीयेत आता. त्यामुळे बघण्यासारखं असेल काय होईल ते. मिचेल सँटनर आहे, ती मला वाटतं चांगली ऍडिशन आहे. मागचे 2 सीझन तो मेजर इश्यू होता एम आय ला की क्वालिटी स्पिनर नव्हता. तुमचा जर स्पिन फिरकी गोलंदाजीचा भार जर पियुष चावला वाहत असेल त्याच्या ह्या स्टेज ऑफ हिज करिअर, तर मला वाटतं ते जरा प्रॉब्लेमॅटिक जास्त होतं. आत्ता मिचेल सँटनर आलाय आणि त्यांची बॅटिंग मध्ये किंवा ऑलराऊंडर मध्ये सगळे जे आहेत ते मेन इंडियन असल्यामुळे ते मिचेल सँटनरला खेळू शकतात. अजून एक फास्ट बॉलर पण खेळू शकतात. त्यांचे 4 कोण असतील त्याच्यावर, 4 फॉरेनर्स कोण असतील त्याच्यावर मला वाटतं खूप गोष्टी डिपेंड करतील. ठीक आहे. आता पुढच्या टीमकडे वळूया. पंजाब किंग्स. पंजाब किंग्स माझ्या मते फुल मेकओव्हर झालाय. तर तुम्हाला काय वाटतं, पंजाब किंग्स जाईल? म्हणजे नक्कीच टेबलच्या शेवटी पंजाब किंग्स ती रात वर म्हणजे. पण मला खूप जेन्युइनली सर्वात मोठा सरप्राईज असेल माझ्यासाठी पंजाब किंग्स क्वालिफाय नाही झाले. आणि मग त्याच्यात पंजाब किंग्सची जी मुख्य खासियत आहे ना, की ते 4 ओनर्स मिळून जो गोळ घालतात त्या टीमला निसरता नाकीनऊ येतात, तो मोठा फॅक्टर असेल. टीम वाईज बघितलं तर म्हणजे वन ऑफ द परफेक्ट ऑप्शन्स असा मी पंजाब किंग्सचं म्हणेन. अर्शदीप सिंग, युजवेंद्र चहल, श्रेयस अय्यर आणि त्याच्यानंतर मार्को यान्सन, 3 डिपार्टमेंट्स मधले 3 मोठ्या प्लेयर्सवर भिस्त ठेवून त्यांच्या अराउंड टीम बिल्ड केली. ओके. आणि जे नवीन तरुण ताज्या दम्याचे खेळाडू निवडलेत ना, म्हणजे आज सूर्यांश शेडगे आणि प्रियांश आर्या दोघांपैकी ज्याला संधी आधी मिळेल ना तो फोडेल. ओके. आणि आणि तो ते सरप्राईज एलिमेंट आणू शकेल. कारण काय आयपीएल मध्ये पहिल्यांदाच संधी मिळताना ते अचानक सरप्राईज एलिमेंट येऊ शकेल. मला समाव वाटतंय की पंजाब किंग्सनी माती खाणं हे त्यांनी प्रयत्न केला तरी अवघड आहे. जसं एसआरएचच्या मागच्या वर्षी होतं ना, तसं यावेळेस पंजाब किंग्सचं होऊ शकेल असं मला वाटतंय. आणि ऑन टॉप ऑफ इट ते रिकी पॉन्टिंग श्रेयस अय्यर कॉम्बिनेशन अखेर आपण बघितलंय. ते एकमेकांशी जर दोघं जण जुळणारे असतील ना, जुळवून घ्यावं नाही लागत, त्यांचं नॅचरली जुळतं. त्याच्यामुळे त्याचा फायदाच होतो मग संघाला. श्रेयस अय्यर थोडा ऑस्ट्रेलियन वाटतो मला. म्हणजे त्याचा ऍटिट्यूड सगळं बघेन आणि तो म्हणजे मी श्रेयस अय्यरला खूप या गोष्टीसाठी अप्रिशिएट करतो की तो ना त्याच्या ओठात एक आहे आणि पोटात दुसरं आहे असं वाटत नाही त्याच्याकडे बघून. तो असं जे असेल मनात ते बोलून टाकतो. तो काय फार पुढचा मागचा विचार करत नाहीये जे रिपरकशन्स काय होतील. आणि पहिल्यापासून जेव्हा त्याने गंभीरकडनं कॅप्टन्सी घेतलेली दिल्ली कॅपिटल्सची, त्या सीझन मध्ये सुद्धा तो इतका तरुण कॅप्टन असताना सुद्धा तो असं त्याला जे वाटेल त्या सिच्युएशन त्या मॅचचं तो ते बोलून टाकायचा. आणि त्यामुळे मला वाटतं त्याचं आणि पॉन्टिंगचं जमलेलं आहे ऑलरेडी. आणि अगेन श्रेयस अय्यरने हे बोलून दाखवलं की मला जेवढा क्रेडिट मला मिळायला पाहिजे होतं केकेआरच्या विजेतेपदासाठी तेवढं मला मिळालं नाही. त्यामुळे त्याच्यासाठी आता ते असेल ना, म्हणजे त्याला प्रूव्ह करण्यासारखं ऍक्च्युली काही नाहीये. पण लोक म्हणाली का अरे चंद्रकांत पंडित कोच होते, अरे गौतम गंभीर तुमचा हे होता, मेंटर होता.
त्यामुळे आता त्याने जर इथे येऊन पंजाबला, मी नाही म्हणत की पंजाबनी जिंकल्यावरच प्रूव्ह होईल, कारण की पंजाबचं आतापर्यंत जे काय झालंय ते, पंजाब टॉप 4 मध्ये जरी गेलं तरी तुम्ही श्रेयस अय्यरच्या कॅप्टन्सीला तुम्ही इस्टॅब्लिश म्हणू शकता की बाबा ठीक आहे आपल्याकडे आता वेगवेगळ्या टीमचा डेटा आहे, पण त्याच्यात सुद्धा नेसेयर्स असं म्हणू शकतातच की रिकी पॉन्टिंगचं जास्त क्रेडिट आहे. हो नाही नक्कीच माझ्या मते या संघामध्ये एक काहीतरी करून दाखवण्याची जिद्द जी असते ना ती मला एक तिन्ही फॅक्टर्स मध्ये दिसते की म्हणजे श्रेयस अय्यरला श्रेय नव्हतं मिळालं कोलकाताचं जसं आपण आता सांगितलं. रिकी पॉन्टिंगची सुद्धा उचलबांगडी झाली दिल्लीला त्यांनी इतके वर्ष नेलं एक फायनल आणि प्ले ऑफ नेलं पण म्हणावं तसं यश दिल्ली संघाकडनं त्याला नाही मिळालं आणि त्याची पण आता शेवटी उचलबांगडी झाली. त्याच्यानंतर पंजाब स्वतः म्हणजे अशी एक फ्रँचायझी आहे की 17 वर्ष खेळून ते प्ले मध्ये फक्त दोनदा गेलेत आणि फायनल फक्त एकदा खेळलेत. सो हे संघाचं गणित नेहमीच चुकत आलंय आणि मला वाटतं हे तिन्ही फॅक्टर यावर्षी एकत्र येत आहेत. पहिल्याच वर्षी घवघवीत यश मिळणं जरा दुर्मिळच असेल पण आय थिंक तेच की प्ले मध्ये जरी गेले तरी इट शुड बी अ बिग विन फॉर देम कारण की प्ले मध्ये ते दोनदाच गेले तेवढ्या वर्षात. आणि म्हणजे संघ फार उत्तम आहे. तुमच्या जॉस इंग्लिश फॉर्म मध्ये आहे त्यानंतर मॅक्सवेल स्टॉइनिस सारखे ऑलराऊंडर्स आहेत मिडल ऑर्डर मध्ये आणि मग बरेच असे मार्को यॅन्सनचं नाव घेतलं तर बरेच असे प्लेयर्स आहेत की ते बऱ्याच डिपार्टमेंट्स मध्ये कॉन्ट्रीब्युट करतात. तो एक ओव्हरऑल 11चा जो बॅलन्स आहे तो फार छान बसू शकतो यावेळेला. आणि पंजाबचं जे नेहमीच्या अपयशाची मालिका आहे ती यावर्षी कुठेतरी खंडित होताना सुरू होईल असं वाटतंय. तुम्हाला काय वाटतं की ते यान्सनकडे जातील किंवा अजून त्यांच्याकडे अजून एक चांगला ऑप्शन आहे अझमतुल्ला ओमार जाईल, तो पण त्यांच्याकडे आहे. त्यामुळे ऑलराऊंडर्सचा काय प्रॉब्लेम ऑफ प्लेंटी आहे असं म्हणू शकतो. नाही आय थिंक यान्सन हो यान्सन प्रेफर्ड असेल. आय थिंक यान्सन विल डेफिनेटली स्टार्ट कारण त्याची बॅटिंग सुद्धा खूप चांगली आहे. बॉलिंग मध्ये तुम्हाला लेफ्ट आर्म अँगल म्हणजे दोन्ही ओमरजाईकडे आहे पण जॅन्सन ओमरजाईपेक्षा जरा चांगला बॉलर आहे. सो तो नक्कीच स्टार्ट करेल माझ्या मते. इंग्लिश सध्या टॉप स्टार्ट करेल. मॅक्सवेल सुद्धा स्टार्ट करेल मग मे बी स्टॉइनिस किंवा ओमरजाई किंवा मग ओमरजाईला कदाचित ते नंतर आणतील किंवा अकॉर्डिंग टू सम ट्रॅक्स मे बी डिपेंडिंग ऑन पिचेस ते त्याचा युज करतील असं मला वाटतं. अग्रीड अग्रीड. ठीक आहे. आता पुढच्या टीमकडे जाऊया. दिल्ली कॅपिटल्स. दिल्ली कॅपिटल्स. ओके, एकच. गिरीश सर, काय वाटतं तुम्हाला असं? डेली कॅपिटल्स मला वाटतं 4थ्या नंबरला क्वालिफाय करतील, पण करतील असं मला वाटतंय. कारण की बॉलिंग जर बघितली तर इंडियन मिचेल स्टार्क त्यांच्याकडे आलाय आणि त्यानंतर त्यांच्याकडे मुकेश कुमार आहे, नटराजन आहे, अक्षर पटेल आहे, कुलदीप यादव आहे. तुमच्या इंडियन वर्ल्ड कप सेटअप मधले 2 स्पिनर्स तुमच्यासाठी खेळणार आहेत. ते फायद्याचं आहे. मला असं वाटतंय की दिल्ली कॅपिटल क्वालिफाय करेल. फ्लॉज खूप आहेत, शिवाय त्यांनी जे डिसिजन घेतलेत ना ते पण मला पटले नाहीत. म्हणजे तुम्ही तो हॅरी ब्रुकला त्यांनी घेतलं, मग तो आला नाही, आता त्यामुळे काय करायचा हा प्रॉब्लेम झालाय. पण मला माहित नाही की हॅरी ब्रुक जर असला असता तर त्यांनी फाफला खेळवलं असतं की नाही खेळवलं असतं. आता त्यांनी फाफला खेळवणं कंपल्सरी आहे. त्यांनी त्याला मला वाटतं व्हाईस कॅप्टन डिक्लेअर पण केलंय. मग फ्रेझर मगर्क आणि फाफला खेळावं लागणार. याचा अर्थ के एल राहुलला ओपनिंग स्लॉट अवेलेबल नाही. के एल राहुल 4 नंबरला खेळणार असं त्यांनी डिक्लेअर केलंय. हे सगळे प्रॉब्लेम्स आहेत, पण तरी सुद्धा मला वाटतं की ते फ्रेझर मगर्क चालला तर जास्त इझिली क्वालिफाय करतील. पण अदरवाईज सुद्धा मला असं वाटतंय की अक्षर, कुलदीप आहेत. के एल राहुलला पॉइंट प्रूव्ह करायचा आहे. त्याला परत जर इंडियन T20 सेटअप मध्ये यायचं असेल, कदाचित त्याच्यामुळेच त्यांनी 4थ्या नंबरला जायचा निर्णय घेतला असेल. मला असं वाटतं की दिल्ली क्वालिफाय करेल. बॉलिंग चांगली आहे, इंडियन बॉलिंग स्ट्रॉंग आहे आणि बॅटिंग काही वाईट नाहीये. म्हणजे अभिषेक पोरेल सुद्धा मागच्या वर्षी खूप अंडर द रडार गेला, पण त्यांनी चांगले क्विक फायर नॉक्स खेळलेले. म्हणजे गरज पडल्यास तो ओपनिंगला सुद्धा खेळू शकतो. ट्रिस्टन स्टब्स आहे, जो काय म्हणतात ते ग्लेन फिलिप्सच्या मोल्ड मधला प्लेअर आहे की तो सगळंच करतो. त्यामुळे मला वाटतं की ते करतील क्वालिफाय. मला फक्त जस्ट एक त्यांच्या ओपनिंग बोल ना ओपनिंग. मला वाटतं त्यांच्या सलामी फलंदाजीबद्दल थोडा डाऊट होता कारण की आता ओपनर्स असतील त्यांचे फाफ आणि फ्रेझर मॅकगर्क. फ्रेझर मॅकगर्क मागच्या आयपीएल मध्ये खूप छान खेळला पण त्याच्यानंतर त्यांनी काहीच केलं नाही. म्हणजे तो जिकडे जिकडे खेळला तिकडे एखाद 2 इनिंग सोडून असं काही लक्षणीय त्यांनी असं केलं नाहीये. सो त्याच्या फॉर्मवर प्रश्नचिन्ह असेल. फाफ डुप्लेसिस नक्कीच फिट आहे, सर्व आहे. म्हणजे ते सीपीएल मध्ये त्यांनी टायटल सुद्धा जिंकून दिलं सेंट लुशिया किंग्सनं.
पण 41 वर्षाचा असताना आयपीएलच्या सारख्या तो साऊथ आफ्रिकाकडनं खेळत नाही किंवा त्या लेवलचं क्रिकेट कुठेच तो खेळत नाहीये. सो 41 वर्षाचा असताना आयपीएल मध्ये ओपनिंग करणं हे त्याला त्यात यश मिळेल का नाही मला शंका आहे. सो बॅटिंग बॉलिंग नक्कीच त्यांची खूप चांगली आहे, पण बॅटिंग डिपार्टमेंटमध्ये मला थोडे डाऊट्स आहेत. राईट. आणि बॅटिंगमध्ये मला असं वाटतं त्यांचं जे बॅकअप्सवाला प्रॉब्लेम आहे ना, तो जो 5-6-7 जो आपण आधी बोललो, सनरायझर्सच्या बाबतीत बोललो, तोच प्रॉब्लेम मला यांच्या बाबतीत वाटतोय. कारण येस, अक्षर म्हणजे जर तुम्ही अभिषेक पोरेला टॉप ऑर्डरमध्ये खेळलं टॉप 3 मध्ये, तर के एल राहुल 4 वर खेळणार, अक्षर 5 वर खेळणार, 6-7 कोण खेळणार? हा मोठा प्रॉब्लेम आहे. म्हणजे समीर रिझवी, करुण 6-7 वर खाली खेळू शकत नाही, मग अभिषेकला खाली खेळवायचं तर करुणला वर खेळवावं लागेल. मग ते जर फाफ आणि करुण अडकले तर परत तेच. आणि बॉलिंगमध्ये तुम्हाला आउट अँड आउट स्ट्राईक बोला, म्हणजे कुलदीप आणि अक्षर आहेच आहेत, पण त्या स्पेशली त्यांच्या होम ग्राउंडवर लिमिटेशन्स आहेत कुलदीप आणि अक्षरला. मागच्या वर्षी मी त्या सनरायझर्स वाला मॅच मध्ये होतो, 6 ओव्हरमध्ये 125 रन केले रे त्या समोरच्या दोघांनी. 2 बीस्ट जर चालू झाले, तसं त्या दिल्लीच्या ग्राउंडवर कोणी चालू झालं. त्याच्यामुळे जर मिचेल स्टार्क चालला नाही तर गेलं मग तुमचं, एस्पेशली 7 होम मॅचेस खेळताना. त्याच्यामुळे मला समहाव वाटतंय की नाही होणार दिल्लीचं काही. सर आशुतोष शर्मा आहे ना, आशुतोष शर्मा बरोबर त्यांनी ना. घेतलाय, त्यामुळे तो हम्म. तुम्ही मगाशी उल्लेख केलात ना तुम्ही सेकंड सीझन ब्लू. आणि या नोटवर देविका, तुझ्या लक्षात आलं असेल की डॉक्टरांचे 4 संघ झालेले आहेत, त्यामुळे आता त्यांना फक्त खोडून काढायचं आहे आम्हाला. पुढची टीम आहे गुजरात टायटन्स. गुजरात टायटन्सचे ॲडिशन्स आहेत यावर्षी जॉस बटलर, कगिसो रबाडा, मोहम्मद सिराज, प्रसिद्ध कृष्णा, वॉशिंग्टन सुंदर, ग्लेन फिलिप्स आहे त्यांच्याकडे आणि इशांत शर्मा पण आहे. तर गुजरात टायटन्स प्लेऑफ्सला जातील. ओके, वन वोट. का सर? येस. कगिसो रबाडा, मोहम्मद सिराज आणि प्रसिद्ध कृष्णा हे ऑलराऊंड पेस युनिट आहे. आणि रबाडा आपण बघितलं, तो वेगवेगळ्या संघांमध्ये खेळूनही तो रबाडा स्वतःचं काम चोख बजावतो, काही झालं तरी. ओके, पलीकडच्या बाजूनी सपोर्ट असो नसो, बॅटर्स कडून सपोर्ट असो नसो, त्याच्यामुळे तो आयडियल पेस पॅकचा लीडर आहे आयपीएल मध्ये. सिराज मध्ये अखेर ते करून दाखवायची धमक आहे, राईट. सगळं डळमळीत झालंय त्याच्यामुळे. आणि प्रसिद्ध बॅकअपसाठी आयडियल आहे. 4 ओव्हर्स मध्ये फिटनेस होपफुली इश्यू जास्त न यावा. शुभमन गिल, जॉस बटलर हे जसं ते म्हणजे मोस्ट आयडियल T20 ओपनिंग कॉम्बिनेशन म्हणू शकतो ना आपण, तसं आत्ता तरी वाटतंय मला. जॉस बटलरचा इंटरनॅशनल फॉर्म काही असो, जॉस बटलर आयपीएल मध्ये आला की जॉस बटलरच्या अंगात काय संचारतं आपल्याला माहिती नाहीये. त्याच्यामुळे मला आत्ता तरी असं वाटतंय की आशिष नेहरा आणि कंपनी पुन्हा एकदा स्वतःची जादू दाखवतील आणि गुजरात टायटन्स फक्त नवीन ओनर्सच नाही सेलिब्रेट करणार, स्वतःच मैदानावरचं वर्चस्व पण पुन्हा एकदा प्रस्थापित करतील. ठीक आहे. नाही, जर 5वा संघ अलाउड असता तर मी नक्कीच गुजरात टायटन्सच नाव घेतलं असतं, कारण की बॉलिंग खूप छान आहे. फक्त मला जो एक मुद्दा वाटतो त्यांच्या बाबतीत की त्यांची फलंदाजी थोडी विस्कळीत वाटते. म्हणजे तुमच्याकडे टॉपला शुभमन गिल, बटलर आणि साई सुदर्शन एक सेफ रिलायबल बॅटर्स आहेत. त्याच्यानंतर मिडल ऑर्डर मध्ये मग तुम्हाला शाहरुख खान, राहुल तेवतिया, महिपाल लोमरोर आहे, ग्लेन फिलिप्स आहे, सरफेन रुदरफोर्ड आहे त्यांच्याकडे. सो म्हणजे दोन्ही खूप वेगळ्या टाईपची बॅटिंग दोन्ही हाफ्स मध्ये गेले. ते एक जरा त्यांचा ते जर त्यांना जुळवता आलं गणित, या 7 बॅट्समॅनचं तुम्ही कसं ठेवणार, तर आय थिंक खूप चांगला संघ आहे. पण थोडासा हा विस्कळीतपणा आहे त्यांच्या फलंदाजीमध्ये. मला असं वाटतंय की म्हणजे टीम चांगली आहे, पण टॉप 4 मध्ये जाईल की नाही मला शंका आहे. कगिसो रबाडा, सिराज आणि प्रसिद्ध कृष्णा यांचं आयपीएल मधला तुम्ही हे बघितलं रन रेट किंवा रन्स पर ओव्हर, तर सगळ्यांचा 8च्या वर आहे, 8.5च्या आसपास आहे तिघांचाही. त्यामुळे रन्स लीक खूप होणार. मग तुम्हाला रन्स जर वाचवायचे असतील, त्यांचे 2 स्पिनर जे आहेत ते खूप चांगले आहेत, म्हणजे राशिद खान आणि कोण तो, मी नाव वॉशी आहे विसरलो. त्यांच्याकडे आता, नाही, वॉशी आहे त्यांच्याकडे. वॉशिंग्टन. तमिळनाडूवाला मानस येस, होतं, साई किशोर आहे. साई किशोर हम्म. आणि मानस साई होतर किशोर. पण आहे. मानव.
तर साई किशोर आणि राशिद खान मला वाटतं प्लेइंग 11 मध्ये निश्चितपणे असतील. म्हणजे असणारच, राशिद खानचा काही विषयच नाही. साई किशोर पण असेल. पण मला असं वाटतंय की त्यांचं अगेन जे इंजिन रूम आहे ना, की 4, 5, 6, 7 त्याच्यामध्ये तुमचं तेवतिया, शाहरुख खान, ग्लेन फिलिप्स किंवा शरफेन रदरफोर्ड, त्या दोघांपैकी एकच माणूस खेळेल. त्याचं मला दुःख पण आहे थोडंसं, की ते दोघंही क्वालिटी T20 प्लेयर्स आहेत आणि दोघं जर वेगवेगळ्या टीममध्ये असले असते तर दोघांनाही चान्स मिळाला असता. आता त्यांचं सेटअप असं आहे की जॉस बटलरला तुम्हाला खेळवावंच लागणार आहे. कगिसो रबाडा खेळणारच आहे, राशिद खान खेळणारच आहे. म्हणजे उरला प्लेअर एकच. मग तुमचं त्यामुळे तुम्ही करीम जन्नत, शरफेन रदरफोर्ड, ग्लेन फिलिप्स या तिघांपैकी एकच प्लेअर तुम्ही खेळवू शकता. आणि मग त्या ट्रॅकनुसार तुम्ही खेळवाल किंवा काय म्हणतात ते हिंदीत ती म्हण आहे ना, की ग्लेन फिलिप्स का सितारा बुलंद आहे आजकाल, त्यामुळे तो खेळेल. त्याला बघण्यासाठी लोक सुद्धा येतील, त्याला फिल्डिंग करताना बघण्यासाठी किंवा बॅटिंग करताना बघण्यासाठी. पण मला समहाव वाटतं की बॉलिंग स्पिनर सोडले तर एवढी स्ट्रॉंग नाहीये. मला एक प्रश्न होता ऍक्च्युली, की शुभमन गिल असं होऊ शकतं का, शुभमन गिल स्वतः वन डाऊन येईल आणि साई सुदर्शन आणि जॉस बटलर ओपनिंग करतील? कारण की अगेन जर तो स्वतःला इंडियन T20 सेटिंग मध्ये बघत असेल, जिथे आत्ता ओपनिंग स्लॉट गेल्यात जमा आहे, कदाचित. शक्यता फार कमी वाटते मला ते व्हायची प्रॅक्टिकली. कारण त्या दोघांनाही जेवढा वेळ ते जास्त घेतील तेवढे ते जास्त मोठी इनिंग्स खेळतात आणि तोडतात असं आहे. त्याच्यामुळे ते दोघं जण आणि साई सुदर्शनकडेच केले गॅप काढायचं. ते आपण बऱ्याच वेळा म्हणजे जे एकेकाळी मी बघायचो, रहाणे आणि पुजाराला IPL साठी क्रेडिट मिळायचं नाही ना किंवा ड्यू मिळायचं नाही, जे साई सुदर्शन करून दाखवतोय त्याला संधी मिळाली म्हणून, की म्हणजे यू डोंट हॅव टू बी अ रेंज हिटर. याचं सुंदर उदाहरण या पिढीतलं साई सुदर्शन आहे. म्हणजे तो यावर्षी आपल्याला शिक्षक मारून दाखवेल की कसं तुम्हाला माहिती नव्हतं मी किती काम केलंय ते. पण तरी साई सुदर्शन मला वाटत नाही की शुभमन खाली येईल किंवा यावं. पण बघूया. पण तरी मला असं वाटतंय गुजरात टायटन्स सरप्राईज पॅकेज आहे यावर. ठीक आहे. आता पुढची टीम लखनौ सुपर जायंट्स आणि यांचा कॅप्टन रिषभ पंत आहे आणि यावेळेस डेव्हिड मिलर आहे, मरकाम आहे, मिचेल मार्श आहे आणि राजवर्धन हंगागेकर त्याला पण घेतलंय. कोणाला? शेवट झालं का तुझं बोलून? हो. म्हणजे शेवटचं राजवर्धन हंगरकरचं नाव घेतलंस, स्पोर्ट्स कट्टाचा एपिसोड प्लग केलास, बाकी काही बोलण्यासारखं आहे असं मला वाटत नाही. अर्शिन कुलकर्णी. Yes. तोही एपिसोड डॉक्टरांनी प्लग केलेला आहे, ते चांगलं आहे. पण बाकी संघाच्या बाबतीत बोलण्यासारखं मला तरी काही वाटत नाही आता तरी. ठीक आहे. मग आपल्या दोन ज्याप्रमाणे नाही, म्हणजे खरंच हा, बोला, तुम्ही बोला. राजस्थानने ज्याप्रमाणे ऑप्शन मध्ये माती खाल्ली ना, तर लखनौने पण मेजर माती ऑप्शन मध्ये खाल्ली, की मोहसिन खान आणि मयांक यादवला तुम्ही रिटेन केलं. अशा प्लेयर्सना तुम्ही रिटेन केलं की जे हाय इंजरी प्रोन आहेत आणि ते झालेच इंजर. म्हणजे आता कंडिशन अशी आहे की त्यांचे 4 प्रीमियर इंडियन बॉलर्स, आवेश खान, मोहसिन खान, मयांक यादव आणि आकाशदीप, हे चारही इंजरी कन्सर्न आहेत. म्हणजे माहित नाही की ते स्टार्ट करतील की नाही, अशी कंडिशन आहे. शिवाय तुमच्याकडे इस्टॅब्लिश ओपनिंग बॅट्समन नाहीये. म्हणजे मार्करम साऊथ आफ्रिकेसाठी ओपनिंग करत नाही, तो एकेकाळी करत होता. तुम्हाला मिचेल मार्शला ओपनिंग करवावी लागेल किंवा रिषभ पंत कडून ओपनिंग करावी लागेल, जे कोणाचेच नॅचरल स्पॉट नाहीयेत. मिचेल मार्श टू दॅट मॅटर त्याने बऱ्याच वेळा खेळलेली आहे, पण त्याचं प्रेफरेबल पोझिशन मला वाटतं 3 नंबर वगैरे आहे T20 मध्ये सुद्धा. जी त्याने वर्ल्ड कप जेव्हा ऑस्ट्रेलियाने जिंकला तेव्हा पण मिचेल मार्श 3 नंबरला यायचा बॅटिंग करायला. रिषभ पंतने ऑफ द ऑर्डर आपल्यासाठी वर्ल्ड कप मध्ये काय केलं ते तुम्ही बघितलं. त्याचं काय म्हणतात ते चले तो चांतक ची कंडिशन आहे. तो तलवारबाजी करतो पुढे येऊन. मला नाही वाटत की त्यांनी काय स्ट्रॅटेजी करून टीम निवडली आणि आता ते त्यांच्या कर्माची फळं भोगतील असं एकंदरीत चित्र आहे. कंडिशन एवढी क्रिटिकल आहे, 4 बॉलर्स आउट आहेत की तुम्हाला, आणि त्यांच्या पूर्ण बॉलिंग लाईनअप मध्ये एकच फॉरेन बॉलर आहे, शमार जोसेफ. त्यामुळे तुम्हाला त्याला घ्यावंच लागणार आहे. त्याच्यानंतर स्पिन ठीक आहे, म्हणजे बिश्नोई आहे, दुसरा स्पिनर तुम्ही तो मनी सिद्धार्थ, तो खेळेल असं मला वाटतंय.
पण तरी सुद्धा म्हणजे जर सगळे त्यांचं मला वाटतं त्यांनी ठरवलं की हे आमचे फिट होतील आणि ते फिट नाही झाले आणि त्यामुळे आता सगळी बोंबाबोंब झाली. ठीक आहे. ओंकार, तू काहीतरी म्हणत होतास. नाही मला खरं तेच माझेच मुद्दे मांडलेत तुम्ही की ऑप्शनच्या टेबलवर थोडी गणलेली टीम अशी वाटते की कारण ओपनर्स नाहीये त्याच्यानंतर तुमची मिडल ऑर्डर मध्ये मग परत तुमच्याकडे पुरन पंत मिलर म्हणजे लाईनीत तुमच्याकडे 3 लेफ्ट हँडर्स आहेत. मग आता तुम्ही कोणाशी ओपनिंग करणार बरं स्पिन मध्ये पण बिश्नोई सोडून इतकं असं कोणी नाव नाहीये. फास्ट बॉलिंग मध्ये पण तुमच्याकडे म्हणजे मला तर खरं मोहसिन खान आणि मयंक यादव चांगले रिटेन्शन वाटले की फेअर होते इनफ की त्याच्यात त्यांना ब्लेम नाही करता येणार. पण आता झाले इंजर्ड आणि इंजरी पण होते म्हणजे हे माहिती होतं त्याला सो ते अवॉइड करता आलं असं कदाचित बट स्टील माझ्या मते रिटेन्शन पेक्षा सुद्धा ऑप्शन स्ट्रॅटर्जी थोडी त्यांची फ्लॉड वाटली. आणि त्यानंतर मग तेच मी आता तुम्हाला शमार जोसेफ खेळवायचं तर मग तुम्हाला मिलरला सोडावं लागेल. तर मग हे थोडं बरेच इश्यूज वाटतात सध्या लखनौमध्ये आणि नंबर 10 साठी एक स्ट्रॉंग कंटेंडर असतील या सीझन मध्ये. ठीक आहे. आता मी तर सरप्राईज होईन की ते 10च्या वर 9ला जरी ते पोहोचले ना तरी आय वुड बी सरप्राईज. मी सांगतोय तुम्हाला देविका पुढची टीम म्हणायच्या आधी की RR आणि LSG आपण तिघांपैकी कोणी हात वर केला नाहीये म्हणजे दोन्ही टीम्स प्लेऑफ मध्ये जाणार. शार्दुल ठाकूर तुमच्या नाकावर टिचून MVP होणार आणि करून दाखवणार. पण टीमची न्यूज काय आहे म्हणजे आतल्या गोट्यातली बातमी आहे का की शार्दुल ठाकूर आलाय टीम मध्ये? हो, होईल ऑफिशियल हा एपिसोड रिलीज व्हायच्या आधी. ओके. आता 2 आणि कोणाच्या जागी आलाय पण? मयंक यादवच्या? नाही, मोहसिन. चला. आता दुसरी सेकंड लास्ट टीम रॉयल चॅलेंजर्स बंगलोर. यावेळी तरी जातील का प्लेऑफ्सला? कोणी नाही. यावेळेस सुद्धा जातील. मागच्या वर्षी पोचले होते, विसरू नका. हो, हो, हो. विराट कोहली उत्सव मागच्या साजरा वर्षी केला होता RCB फॅन्स. खूपच छान खेळला. आणि यावेळेस कॅप्टन रजत पाटीदार तो पण नवीन आहे. तो कसा करेल कॅप्टन्सी? ठीक आहे. काही कुणाला ऍड करायचंय? मी 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 गट फिलिंग वर जातोय फक्त. माझ्या दृष्टीने चौथी टीम MI का RCB. मी RCB फक्त गट फिलिंग वर जातोय कारण त्यांच्यासाठी ना ही टीम खरंच त्यांच्यासाठी चांगली टीम आहे. म्हणजे तो रसिक सलाम आहे ना, तो खूप अंडररेटेड आहे. तो बँगलोरमध्ये कामी येणार. बँगलोरमध्ये भुवनेश्वर कामी येणार प्लस तो एनगीडी चालला तर चालला प्रकारे हेझलवूड एनगीडी पैकी एक कोणीतरी जर चालला तर काम झालं. प्लस ते 11व्या ओव्हर नंतरचा बॉल चेंज आहे ना चेसमध्ये तो RCBला खूप कामी येऊ शकतो. नवीन रूल चेंज जो आहे तो. आणि बॅटिंग मध्ये मला समोर असं वाटतंय तो फिल सॉल्ट आणि जितेश शर्मा हे दोन आहेत ना ते त्यांचे की ऍडिशन्स ठरतील. नाहीतर आतापर्यंत जे होत होतं की विराट पाफ आणि रजत दीड सीझन रिप्लेसमेंट म्हणून आल्यानंतरचा त्यांच्यावर सगळी भिस्त आली होती. आता कसं आहे आता ते सॉर्टेड आहे मला असं वाटतंय. फिल सॉल्ट कारण काय फिल सॉल्ट विराट कोहली वेळ पडल्यास त्यांना 3 नंबरला कोणाला तरी चान्स घेता येऊ शकतो. DDP आहे त्यांच्याकडे देवदत्त पडिक्कल आहे त्याच्यामुळे तोही रिलायबल आहे. आणि मग जितेश शर्मा 4 किंवा 5 ला हवा तेव्हा तुम्हाला फ्लोटर म्हणून वापरू शकतो. मला वाटतंय की RCB सगळ्यांना झब्बू देणार यावेळेस जिकडे झब्बू. मला देवदत्त पडिक्कल ऑप्शन मध्ये कसा काय त्याला घेतलं कुठल्याही टीमने ह्याच मला आश्चर्य अजूनपर्यंत वाटतंय. मला नाही वाटत की T20 मध्ये देवदत्त पडिक्कल काही सिग्निफिकंटली ऍड करू शकेल, स्पेशली जेव्हा तुमच्याकडे इम्पॅक्ट प्लेअर रूल आहे आणि टीम्स 240 वगैरे चेस करतात आणि तुम्ही ह्याच्यावर खेळता, चिन्नास्वामीवर खेळता. 2-3 गोष्टी मला RCBच्या टीम विषयी वाटतात. पहिली गोष्ट म्हणजे रजत पाटीदार कॅप्टन्सी करेल. त्यांनी मध्य प्रदेशची कॅप्टन्सी केली आणि चांगली केली. पण कॅप्टन्सी मध्य प्रदेशची करणं व्हर्सेस कॅप्टन्सी बेंगलोरची करणं ह्याच्यामध्ये जमीन आसमानचा फरक आहे. तिथे रजत पाटीदार सोडून दुसरा कोण स्टार नव्हता. इथे रजत पाटीदार सोडून बाकीचे सगळे स्टार आहेत. म्हणजे रजत पाटीदार स्टार आहे पण त्याच्याबरोबर त्याच्यापेक्षा जास्त स्टार असलेली एक 7-8 लोक असतील टीम मध्ये. आणि तेच टीम कॉम्बिनेशन मला थोडं फ्लॉड आहे. स्पिनर क्वालिटी नाहीये. तुम्हाला सुयश शर्माला खेळवावा लागेल जो आतापर्यंत फक्त इम्पॅक्ट सब म्हणून खेळलाय.
आणि जॉश हेझलवूड सोडून भुवनेश्वर कुमार माहित नाही मला आता की करिअरच्या फॅग एंडला तो किती प्रभावी ठरेल. त्याला थोडी धगधग वाटत असेल ना की आपला आयपीएल करिअर आता चिन्हस्वामीवर संपवायचं आहे आपल्याला, चिन्हस्वामी सारख्या ग्राउंडवर. म्हणजे आतापर्यंत मी जेवढं कमवलंय इकॉनॉमी वगैरे ती सगळी डिस्ट्रॉय होऊ शकते 1-2 सीझन मध्ये. रसिकदारचं पण तसंच आहे, त्याला पण धगधग वाटत असेल की अरे यार आत्ता कुठे मी सुरुवात करत होतो आणि चिन्हस्वामीवर आता मी बॉलिंग करणार. इंटरेस्टिंग आहे. म्हणजे आरसीबी टीम चांगली आहे. आरसीबी के के आर मला वाटतंय 5-6 म्हणजे अगदी चुकून कदाचित प्ले ऑफ होऊ शकतात, पण मी धरलं नाहीये 5व्या किंवा 6व्या नंबरला फिनिश करतील असं मला वाटतंय. हो ना, आपण नक्कीच म्हणजे आरसीबी म्हटलं आपण, पण गेल्या 5 सीझन पैकी 4 वेळा त्यांनी प्ले ऑफ साठी क्वालिफाय केलंय. सो ट्रॅक रेकॉर्ड चांगला आहे त्यांचा, टीम यावेळेला चांगली आहे. मला जो एक मुद्दा वाटतो की डेथ बॉलिंग मध्ये थोडे इश्यूज येऊ शकतात, कारण भुवनेश्वर एकच नाव आहे तुमच्याकडे, बाकी हेझलवूड, यश दयाल दोघं पण पॉवर प्ले साठी चांगले बॉलर्स आहेत. डेथ बॉलिंग आहे, स्पिनचं आहे. अं, आणि बॅटिंग मध्ये जास्त थोडी बेस्ट इंग्लिश प्लेयर्स त्यांच्याकडे असतात, म्हणजे बेथेल आहे त्यांचा बॅकअप, लिव्हिंगस्टोन आहे आणि सॉल्ट आहे. सो इंग्लंड प्लेयर्स इंडियन कंडिशन्स मध्ये कसे परफॉर्म करू शकतील एकत्र जेव्हा एवढे आहेत तेव्हा, ते थोडं मला डाऊटफुल वाटतंय. बाकी टीम नक्कीच चांगली आहे. पण एक महत्वाचा मुद्दा तुम्ही विसरताय की आयपीएलचं सीझन किती आहे, 18वा सीझन आणि 18 नंबरची जर्सी. होईल ते. डॉक्टरच याच्यावर रील करून एक्सपॅन्ड केलेलं तर पण बरं आता पडेल. अजून एक टीम जी राहिली आहे ना, त्यांचे समर्थक असं म्हणू शकतात की 18 म्हणजे 8 - 1 हो, 7. 7. तर शेवटची टीम चेन्नई सुपर किंग्स. आणि मला हे पण धोनीचा काय रोल असणार आहे यावर्षी सीएसके मध्ये? 1 वोट. त्याचा एकच उरला, एकच हात वर येणार आहे. अजून आमच्या दोघांपैकी एकाने कोणी हात वर केला तर आम्ही डिस्क्वालिफाय होऊ. हो. बोल ओंकार बोल, जिले आपली जिंदगी. नाही, चेन्नई सुपर किंग्स म्हणजे माझ्यासाठी शास्त्र असतं ते, असं असा तो एक प्रकार आहे की बाबा, म्हणजे खरं आधी हे समीकरण होतं की प्ले ऑफ मध्ये तरी येणारच नक्की. आता गेले काही सीझन ते नाही आलेत, पण मला त्यांचं ऑप्शन खूप आवडलं. म्हणजे आता तुमच्याकडे स्पिन मध्ये तुमच्याकडे अश्विन, जडेजा प्लस नूर अहमद, आणि चेन्नई सारख्या तिकडे आता ते प्रॉपर स्पिन ट्रॅक बनवून तुमच्याकडे 3 क्वालिटी स्पिनर्स, देन तुमची बॅटिंग ऑर्डर जी होती ती आहेच. पथिराना सारखा डेथ बॉलर आहे. मागच्या वर्षी आय थिंक त्यांना पेस बॉलर्सचे फिटनेसचा बराच इश्यू होता, तो यावेळेला नसेल. सो त्यामुळे मला सर्व बेसेस त्यांचे कव्हर्ड वाटतात आणि नक्कीच एक प्ले ऑफ साठी खूप चांगले दावेदार वाटतात मला यावर्षी. डॉक्टर काढा खोडून. मला काय माहिती, म्हणजे ते समीकरण होतं, निश्चितपणे होतं. पहिले कितीतरी सीझन चेन्नई क्वालिफाय व्हायचंच, म्हणजे चेन्नई टीम आली म्हटल्यावरती क्वालिफाय होणार अशी कंडिशन होती. 2 सीझन ते मध्ये क्वालिफाय नाही झाले जेव्हा ते आयपीएल मध्येच नव्हते, पण ते सोडून द्या. पण आता मला वाटतं की तेवढं राहिलं नाहीये. म्हणजे बेसिकली ते 11 प्लेयर्सने खेळतात, इम्पॅक्ट प्लेअर धरून 11 प्लेयर्सने खेळतात, कारण की धोनी जो आहे तो काय म्हणतात ते मार्केटिंग प्लस क्राऊड पुल करण्यासाठी आहे. अदरवाईज धोनी मागच्या सीझन मध्ये थोडं कामगिरी केली थोडीशी, जी काय झेपत होती तेवढी. मला वाटतं आता तेवढी होईल की नाही मला शाश्वती नाही. ऋतुराजच्या कॅप्टन्सीवर पण मला शाश्वती नाहीये तेवढी. आणि ठीक आहे, त्यांनी अश्विन वगैरे घेतलेत. अश्विन बघू, कदाचित अश्विन त्याच्या होम कंडिशन्सवर चांगली बॉलिंग करेल, पण मला नाही खात्री वाटत की ते काय फार भरीव कामगिरी करू शकतील. अगेन बॉटम ऑफ द टेबल नाही फिनिश करणार, पण मला वाटतंय की ते असंच 6-7-8. आय वुड बी सरप्राईज जर त्यांनी क्वालिफाय केलं तर. प्लेयर्स चांगले आहेत, म्हणजे रचिन रवींद्र नवीन काय म्हणतात ते फ्लेवर ऑफ द सीझन आहे. पण त्यांच्याकडे परत ते 4 फॉरेनर्स कोण खेळवतील? मला वाटतं की ती कॉन्वे, रचिन रवींद्र, नूर अहमद खेळवतील. अजून एक फास्ट बॉलर त्यांना खेळवावा लागेल. तो कोण खेळ नाही, माझ्यामध्ये सॅम करन, पथिराना आणि कॉन्वे खेळतील. बाकी मग रवींद्र किंवा नूर किंवा नॅथन एलिस पण फास्ट बॉलर आहे त्यांच्याकडे. That's all. जागेत रचिंद्र किंवा याच्यापैकी कोणी खेळेल. सॅम करन किंवा नेथन एलिस पैकी एक खेळेल असेल. मग तुम्ही म्हणताय की रवींद्रला नाही खेळवणार ते? नाही, कॉन्वे नाही खेळणार. अच्छा, कॉन्वे नाही खेळणार असं वाटतंय मला. असं वाटतं की कॉन्वे न्यूझीलंड खेळत नाही, सीएसके कसले खेळत आहेत? नाही, पण सीएसके नाही, पण कॉन्वे गायकवाड एवढं चांगलं समीकरण आहे तुमच्याकडे टॉपला. तेच
तेच तर तुमचा सगळी गंमत मागचा आहे सीझन जो त्याच्यामुळे. जिंकला चेन्नईने, ज्या वेळेचा लास्ट जी विन आहे त्याच्यात मॅन ऑफ द मॅच मला वाटतं कॉन्वे होता. मला समहाव असं वाटतं या सीएसके मध्ये ना त्यांचं सेट कॉम्बिनेशन कसं सेट होणार या एका मुद्द्यामुळे त्यांची गडबड होईल असं मला समहाव वाटतंय. म्हणून मला वाटतंय की ते नाही, कारण का त्यांच्याकडे खूप जरा जास्तच स्टार्टिंग 11चे ऑप्शन आहेत आउटराईट, आणि त्याच्यामुळे ती खदखद जर वाढत गेली, जे सीएसके मध्ये साधारणतः होत नाही, पण अघटित गोष्टी घडायची सुरुवात IPL ला आता वोटिंग राईट मिळणार आहे, त्याच्यामुळे त्या वर्षीपासून सुरुवात होईल असं वाटतंय. ठीक आहे. आता आपण एक लास्ट टाइम तुमच्या 4 टीम्स आहेत, ते तुम्हाला वाटतं की प्लेऑफला जातील, ते फक्त एकदा रिपीट करता? गिरीश सर, तुमच्यापासून स्टार्ट करू. हो, मला माझे 4 टीम आहेत: मुंबई इंडियन्स, सनरायझर्स हैदराबाद, किंग्स 11 पंजाब आणि किंवा पंजाब किंग्स, जे काय नाव आहे त्यांचं आत्ता ते आणि दिल्ली कॅपिटल्स. माझ्या सुद्धा पहिल्या ज्या 3 टीम आहेत त्या सेम आहेत: MI, SRH, पंजाब किंग्स आणि चेन्नई सुपर किंग्स. आणि अमोल सर, तुम्ही तुमच्या टीम्स? पंजाब किंग्स, कोलकाता नाईट रायडर्स, गुजरात टायटन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू. बेंगलुरू. हो, बरोबर. ठीक आहे. सो धन्यवाद. आणि तुझ्या? माझ्या पंजाब किंग्स, मुंबई इंडियन्स, चेन्नई सुपर किंग्स आणि कोलकाता नाईट रायडर्स. आणि बरं, अजून एक, ऑरेंज कॅप आणि पर्पल कॅप कुणाला मिळेल? काय वाटतं? बोला डॉक्टर. नाही, मला प्रश्न ऐकू नाही आला, सॉरी. ऑरेंज कॅप आणि पर्पल कॅप कुणाला मिळेल? प्रिडिक्शन्स काय आहेत? मी दोन्ही आय एम गोइंग फॉर पंजाब. ऑरेंज कॅप ह्याला मिळेल, श्रेयसला, आणि पर्पल कॅप अर्शदीपला मिळेल. ओके. ओमकार सर? खरं तर ट्रिकी क्वेश्चन आहे खूप, पण माझे कंटेंडर्स असतील अभिषेक शर्मा आणि मथीशा पथिराना. ओके. आणि ऑरेंज कॅप विराट कोहली आणि पर्पल कॅप कगिसो रबाडा. ओके. तुम्ही एकदम सेफ ऑप्शन घेतलात ऑरेंज कॅप साठी. आणि देविका बालवडकर. ऑरेंज कॅप मला वाटतं, हो, मला पण ॲक्च्युली विराट कोहली वाटतो. आणि पर्पल कॅप माहीत नाही अजून. मी तुला एक ऑप्शन देऊ का? हो. वरुण चक्रवर्तीचं नाव घे. ठीक आहे, वरुण चक्रवर्ती. तर मित्रांनो, हे झाले आमचे टॉप 4चे प्रिडिक्शन्स. तुम्ही पण आता कमेंट्समध्ये टाईप करून सांगा की तुमचे टॉप 4 प्रिडिक्शन्स काय आहेत. आणि फटाफट हा एपिसोड लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आमच्या चॅनलला. तुर्तास आम्ही इथेच थांबतो. पण तुम्ही मात्र ऐकत राहा, बघत राहा आणि आमची वाट बघत राहा. धन्यवाद.